नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 15 जुलै 2020ची चालू घडामोडी बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुपही आहे, तिथेही तुम्ही फॉलो करू शकता. तर बघूयात 15 जुलैच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. कोविड-19चे जे रुग्ण आहेत बघा, दिवसेंदिवस वाढत आहेत आणि जवळपास आता 9 लाखांचा आकडा आपण पार केलेला आहे देशभरामध्ये. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एकंदर जो काही लस हा इश्यू आहे, तर त्यासंबंधी आपण वेळोवेळी गोष्टी बघितलेल्या आहेत. लवकर काही लस आपल्या हाती लागत नसते. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आता आपण प्राधान्य कशाला दिलं पाहिजे, की एकंदर टाळेबंदीवर पण बरेचसे लेख येत राहतात. आजही आहे की टाळेबंदी हा काही ऑप्शन नाही आहे आणि असं पण त्याला मोठ्या प्रमाणावर व्यापारी वर्गाकडून पण विरोध होतो आहे. आणि हे सगळं असताना आपण काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की नमुना चाचण्या ज्या काही आहेत त्या प्रभावीपणे करणं. त्याच्यानंतर जो काही नियंत्रित विभाग आहे तिथं घरोघरी सर्वेक्षण करणं, तर हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की समुदाय जबाबदारी है ना, की एक तर सिंपल गोष्ट आहे, फंडामेंटल ड्युटी नावाचा जो कन्सेप्ट आहे बघा, फंडामेंटल ड्युटी काय आहे ना, की फंडामेंटल ड्युटी म्हणजे देशाप्रती आपले नागरिकांची कर्तव्य काय आहे, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आपण आर्टिकल 51A मध्ये बघत असतो. तर आर्टिकल 51A मधल्या ज्या फंडामेंटल ड्युटी आहे, तर आता आपल्याला काय पाहिजे की सामुदायिक जबाबदारी जी आहे ती फार महत्त्वाची आहे. की एक नागरिक म्हणून आपलं काय कर्तव्य आहे, कामाशिवाय घराबाहेर पडता कामा नये. घराबाहेर पडत असताना मास्क पाहिजे, सोशल डिस्टन्स मेंटेन करणं, स्वच्छता राखणं, ह्या काही बेसिक गोष्टी आपण करणं फार गरजेची आहे. येत्या काळामध्ये लॉंग टर्म देशात आरोग्य सुविधा वाढवणं, तर हे खूप महत्त्वाचं आहे. त्यातल्या त्यात बेड्स प्रत्येकाला उपलब्ध झाले पाहिजे, म्हणजे त्या लोकसंख्येच्या प्रपोर्शनमध्ये ते असणं फार गरजेचं आहे. आणि हमखास राज्यसेवा असू देत किंवा UPSC असू देत, तुम्हाला एसे किंवा GHच्या बाबतीमध्ये हे प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. की भारतातली जी काही आरोग्य व्यवस्था आहे त्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीमध्ये की तुम्हाला अतिदक्षता विभागातल्या सुविधा असतील, खाटांची संख्या असेल, ऑक्सिजन पुरवठा यंत्र असतील, या सर्वांचा विचार करता तर ही सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या. आणि लॉंग टर्ममध्ये म्हणजे येत्या काळामध्ये आपल्याला आरोग्य सेवा ज्या आहेत त्या खूप प्रॉपरली वाढवणं गरजेचं आहे. तर हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे इथं. तर येत्या काळामध्ये जे आहे की आपल्याला हा जो आकडा आहे, तर हा जो ग्राफ आहे तो ग्राफ असा जातो आहे, या ग्राफला आपल्याला असं टर्न करायचं आहे खाली. तर ही आता काळाची गरज आहे ना भारताच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर अस्थिर जागतिक वित्त क्षेत्र. आता बघा, एक तर हिच्यामध्ये ज्या बेसिक गोष्टी आहेत जुन्या त्याच आहेत. 2008मध्ये काय झालं होतं, सेपरेट लेक्चर्स आहेत बघा. इकॉनॉमीची प्लेलिस्ट बघा, इकॉनॉमीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळे आत्ताच्या सिच्युएशनशी रिलेव्हंट असणारे सगळे लेक्चर्स तिथं मिळतील. फक्त हिच्यामध्ये काय आहे ना, की 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. की करोनामुळे अस्थिरतेत वाढ झालेली आहे आणि तिच्यामधून काय होऊ शकतं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपन्यांमधल्या रोख्यातील अस्थिर गुंतवणुका. म्हणजे जे काही कॉर्पोरेट रोखे आहेत, बॉन्ड्स आहेत, तर त्याच्यामध्ये अस्थिर गुंतवणुका आणि त्या सगळ्या गोष्टी, आणि तिच्यामधून कॅपिटल मार्केट जे आहे ते कॅपिटल मार्केट गडबडू शकतं. कॅपिटल मार्केट काय असतं तेही आपण लेक्चर्स कॅपिटल मार्केटचं बघितलेलं आहे. गरीब देशांशी परकीय चलनातील कर्जे थकण्याची शक्यता. बघा, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जे गरीब देश आहे, जसं आता वन बेल्ट वन रोड चायनाचा प्रोजेक्ट आहे बघा, वन बेल्ट वन रोडसाठी कितीतरी जे काही छोट्या मोठ्या देशांना कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे, तर त्यांच्याकडे त्या कर्जाचा परतावा करण्यासाठी जे काही बेसिक भांडवल पाहिजे तेच नाही आहे, आणि त्यांनी ती गोष्ट स्पष्टपणे समोर ठेवलेली आहे. तर वन बेल्ट वन रोड चायनाच्या बाबतीमध्ये तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या गरीब देशांकडं, म्हणजे आता हे फक्त वन बेल्ट वन रोड एक एक्झाम्पल झालं, ओके. याच्या पलीकडे जाऊन बऱ्याचशा गोष्टी आहे की जिथं गरीब देशांनी दुसरीकडून जे काही परकी चलनात कर्ज उचललं आहे तर ते परतफेड करू शकत नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की बँका कोसळण्याची भीती आहे, हा ना. बँका जर कोसळायची स्थिती निर्माण झालेली आहे, बँका जर कोसळतील तर त्या केसमध्ये काय होऊ शकतं, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता बँकांच्या बाबतीत पण आपण बघितलं होतं की बँकांनी जे काही EMI आहेत तर ते 3 महिने 6 महिने घेतले जाऊ नयेत, पण मग तिच्यावर इंटरेस्ट पण आकारायचा नाही का, हा पण मुद्दा होता. मग तिच्यात एक गोष्ट होती की जर बँक बचत केलेल्या पैशांवर इंटरेस्ट देत असेल या काळामध्ये, तर कर्जाच्या याच्यावर बँकेने इंटरेस्ट का आकारू नये, असा सरळ सरळ बँकेचा प्रश्न होता.
सो येत्या काळामध्ये जे काय आहे की म्हणजे रोखे आहेत, बॉन्ड्स आहेत, तिच्यातली गुंतवणूक जी आहे ती अस्थिर होऊ शकते. त्याच्यानंतर गरीब देशांची जी कर्ज आहेत, ती कर्ज जी आहे ती महत्त्वाची आहेत, त्याच्यामध्ये त्यांची थकबाकी होऊ शकते. आणि तिसरं, बँक व्यवस्था जी आहे ती कोसळू शकते. 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, वेगवेगळ्या याचे संबंधित आहे हा ना. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की हे जे आर्टिकल्स आहेत हे आर्टिकल शेअर होत नाहीत. तर कालही एक कमेंट होती. तर हे सगळे जे इश्यू आहेत तर हे कॉपीराईटचे इश्यू सध्या खूप आहेत. कारण हे जे न्यूजपेपर आहेत या न्यूजपेपरचा मोठ्या प्रमाणावर रिव्हेन्यू बुडालेला आहे. कारण मधल्या काळामध्ये न्यूजपेपर छापण्यालाच बंदी होती घरोघरी है ना. बरेचसे लोकांनी छापूनसुद्धा म्हणजे विशेषच नाही की ते घेतच नाही आहे न्यूजपेपर. म्हणजे सरळ सरळ पुणेरी पाटी असते ना तशी घराच्या बाहेर लावून ठेवलं आहे प्रत्येकाने है ना, की बाबा आम्हाला पेपर नको, करोना वगैरे संपल्यावर बघू आपण पेपर काय असतो ते. इतकं लिटरली हे आहे. यांचा मोठ्या प्रमाणावर रिव्हेन्यू गेला आहे, त्याच्यामुळे हे पेपर सबस्क्रिप्शन करून लोकांनी वाचावेत असं सरळ सरळ उद्देशांचा आहे. तर कॉपीराईटमुळे ते शेअर नाही करतायत आर्टिकल्स. ओके. त्याच्यानंतर स्पीकर. आता बघा, ह्या गेल्या 1-1.5 वर्षामध्ये गव्हर्नर असेल, त्याच्यानंतर स्पीकर असेल, हे दोघी जे काही पदं आहेत आणि यांची जी निर्णय प्रक्रिया आहे, यांचे जे अधिकार आहेत, हे खूप चर्चेमध्ये आहेत. म्हणजे कर्नाटकमधलं स्पीकरचं जे सगळं प्रकरण होतं ते तुम्ही बघितलेलं आहे, 2019मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. आता आता हा सगळा जो इश्यू आहे की नागालँडचे जे स्पीकर आहेत है ना, शैरिंगल कुमेर, तर यांनी जे होतं की 7 MLAंना डिस्क्वालिफाय करायचं बाबा, तर त्यासंबंधीची जे पेटिशन्स होती ती डिसमिस केलेली आहे. तर असं का होतं, तर एक तर तुम्हाला पक्षाचा आदेश मानावा लागतो, जे काय असतं. तर पक्षाचा आदेश जर तुम्ही मानत नसाल तर गोष्टी गडबडू शकतात. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये एकीकडं राज्यपाल आहे, दुसरीकडं स्पीकर आहे. तर या दोघांच्या बाबतीमध्ये तुम्हाला बेसिक पॉलिटी जी आहे आपली, म्हणजे बेसिक संविधान जे आहे त्या पॉलिटीमधल्या बेसिक कन्सेप्ट यांच्या बाबतीतल्या क्लिअर करून घ्यायच्या. महाराष्ट्रात सुद्धा गव्हर्नरचा जो काही रोल आहे त्याच्यावर परत प्रश्नचिन्ह वारंवार उभं राहतं आहे है ना. आज लेखसुद्धा आहे भालचंद्र मुगनेकरांचा त्या याच्यामध्ये लोकसत्ताला, की महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर खरंच परीक्षा घेऊ शकत नाही आजच्या डेटमध्ये. मग त्याचा तुम्ही परीक्षेची अपरिहार्यता म्हणून समोर का आणतात ना. मग तुम्ही ही परिस्थिती समजून घेतली पाहिजे की मोठ्या प्रमाणावर कोविड-19चे पेशंट्स आहेत आणि ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी परीक्षेसाठी येतील आणि त्या सगळ्या गोष्टी, तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत तर याच्यात बेसिक एवढंच आहे, स्पीकर आणि गव्हर्नर हे तुम्हाला करून ठेवायचं आहे. तेवढं एक लक्षात ठेवा. मग इथं परत तोच इश्यू आहे की पक्षाचा जो आदेश आहे त्याच्या अपोजिशनमध्ये ते सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता बघा, इंडियाची जी काय संधी होती चाबार एअरपोर्टच्या चाबार बंदराच्या बाबतीत ती आपण घालवलेली आहे, असा हा एक मुद्दा आहे. आता चाबार जे काही बंदर आहे, चाबार पोर्टचा प्रोजेक्ट आहे, तो भारताने 2003मध्ये साईन केला होता. ओके. आताचा जो इश्यू झालेला आहे तो रेल्वे प्रोजेक्टचा झालेला आहे. चाबारचं रेल्वे प्रोजेक्ट जे आहे ते आपल्या हातातून गेलेलं आहे. आणि इराणनी जे म्हटलेलं आहे की भारत ॲक्टिवली याच्यामध्ये पार्टिसिपेट होत नव्हता, म्हणून आम्ही तो एकत्र करण्याचा निर्णय घेतला. आता इराणने एवढी हिंमत का दाखवली, तर त्याचं बेसिक रिझन हे आहे की जे आपण काही दिवसांपूर्वी बघितलं होतं की चीननी 25 वर्षाकरता 400 बिलियन तिच्यात गुंतवलेले आहेत इराणच्या याच्यामध्ये. जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल, कनेक्टिव्हिटी असेल, एनर्जी प्रोडक्ट्स असतील, आपण हे बघितलं होतं की व्यापार आणि लष्कर या दोन्ही याच्यात चीननी इराणमध्ये गुंतवणूक केली आहे. आता याचं पण रिझन काय आहे की US नी इराणवर सँक्शन टाकले होते, हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. तर ज्यावेळेस अमेरिकेने इराणवर निर्बंध टाकले त्यावेळेस भारताकडून हा जो डिले झालेला आहे रेल्वे प्रोजेक्टसाठीचा, तर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट होती की इम्प्रेशन काय आहे की इंडिया विवर्ड की बाबा भारतावर US प्रेशर आहे. पण तिच्यामध्ये एक गोष्ट आहे की आपल्यासाठी US पण महत्त्वाचं आहे, आपल्याला US ला पण घेऊन चालायचं होतं. आणि भारताने सुद्धा मधल्या काळामध्ये जे काही ऑइल इम्पोर्ट्स होता तो हे सँक्शन ज्यावेळी टाकले गेले तर ते भारताने पण इथून ऑइल घेणं बंद केलेलं होतं. तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा होता. आणि आता जे काही आहे की हा चाबार झांगदेन प्रोजेक्ट जो आहे की ज्याच्यामध्ये इराण, भारत आणि अफगाणिस्तान, म्हणजे अफगाणिस्तान, त्याच्यानंतर इराण आणि इंडिया अशा तिघांचा हा प्रोजेक्ट करार आपण सही केली होती याच्यावर 2016मध्ये. तर 2016मध्ये हे जे झालं होतं सगळं तर हे तेहरानमध्ये झालं होतं आणि हा ट्रायलॅटरल ट्रेड जो होता तो साईन झाला होता.
आणि त्यावेळेस हे सगळेच होते. इराणचे प्रेसिडेंट हसन रुहानी, अफगाणिस्तानचे प्रेसिडेंट अशरफ घनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. ओके, तर हे सगळं गणित असं जमलेलं होतं. परंतु US च्या सँक्शनमुळे आपण पण त्यांच्याकडून तेल घेणं बंद केलं आणि जे काही डिसिजनचा जो इश्यू होता, डिले जे काही झालेला आहे ते त्या सगळ्या याच्यामुळे झालेलं आहे. पण याच्यामध्ये जे आहे ती चायनाने ती जी संधी आहे ती साधलेली आहे. एकंदरच त्यांनी US ला पण त्याच्यातून आव्हान देण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही इराणवर जर निर्बंध टाकत असाल तर आम्ही त्यांच्याबरोबर करार करतो. तर भारताने ही संधी गमावलेली आहे. एक तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे. फक्त मग कसं असतं की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तुम्हाला काही गोष्टी प्लस मायनस होत असतात, पण ही जी संधी, जी स्पेस भारताने दिली, ती स्पेस चायनाने ॲक्वायर केलेली आहे ना. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर ते एक लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की युरोपियन युनियनबरोबर आपली चर्चा होणार आहे, व्हर्च्युअल कॉन्फरन्स होणार आहे आणि याच्यामध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंटवर चर्चा होणार आहे. मग त्याच्यानंतर एकंदरच त्या चर्चेतून काय बाहेर येतं ते आपण बघूयात. परंतु 7 वर्ष चर्चा करून युरोपियन युनियनबरोबर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट भारताचं होऊ शकलेलं नाही आहे. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे हाय लेवल डायलॉग जो आहे मग तो ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्ही याच्यामध्ये तर तो करण्यात येणार आहे. मग याच्यामध्ये मेरीटाईम सिक्युरिटी असू शकते. त्याच्यानंतर सिव्हिल न्यूक्लिअर कॉपरेशन तो पण एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर BTIA तुम्हाला मी सांगितलं होतं, याचा फुल फॉर्म मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचं रिझन असं आहे की हे जे BTIA आहे, हे BTIA युरोपियन युनियनबरोबर आपण जर केलं तर तिच्यामधून गोष्टी फार वेगळ्या पद्धतीने वर्क होऊ शकतात. कारण चीन आणि युरोपियन युनियन यांच्या ज्या काही गुंतवणुका आहेत आणि चीनला युरोपियन युनियनमधून होणारा जो काही विरोध आहे आजच्या डेटमध्ये, तर ती जी स्पेस तिकडं रिकामी झालेली आहे ती भारताने भरून काढावी, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण बघूयात आता ॲक्च्युअल कॉन्फरन्स झाल्यानंतर काय हाती येतं आहे, तिच्यावरून गोष्टी होतील. अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर जे आहे त्याच्यावर 18% GST लागला आहे बघा. AAR. हे AAR काय असतं बरं? सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे काय की GST ऑथॉरिटी फॉर ॲडव्हान्स रुलिंग, AAR. ओके, GST संबंधीचं एक स्पेशलाइज्ड लेक्चर आपलं झालेलं आहे ऑलरेडी. तर ते लेक्चर तुम्ही नक्की बघा. तुम्हाला इकॉनॉमीच्या ह्याच्यामध्ये मिळेल की GST संबंधी A to Z सगळंच. ओके, तर 25 जून रोजी हे झालं होतं की अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर जे आहे त्याच्यावर 18% GST लागलेला आहे. ओके, मग ते इसेन्शियल कम्युनिटी जे काय आहे तिच्यामध्ये त्याला टाकलं होतं. परंतु जर इसेन्शियल कम्युनिटीजमध्ये तुम्ही अत्यावश्यक वस्तूंमध्ये त्याला ॲड करत असाल तर त्या केसमध्ये की असा कुठलाही क्रायटेरिया नाही आहे की त्याच्यावर टॅक्स लावायलाच नको वगैरे, असा सगळा हा मुद्दा आहे. पण एक आहे की हे तुम्हाला कशासाठी माहीत पाहिजे की मधल्या काळामध्ये एकदा UPSCने हे प्रश्न विचारले होते कशावर किती GST. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे की अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर जे काही आहेत त्याच्यावर 18% GST आहे. पुढचा मुद्दा, ऑनलाईन वर्गासाठी वेळ निश्चिती करण्यात आलेली आहे मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ HRD यांनी जे काय ऑनलाईन क्लासेस चालू आहे त्याच्याकरता टाईम दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं पूर्व प्राथमिक जे आहे त्याच्यासाठी अर्धा तास आणि तोही पालकांच्या उपस्थितीत. कारण बऱ्याचशा पेटिशन्स फाईल झाल्या होत्या, कोर्टातही लोक गेले होते की इतकी लहान मुलं आहेत ती एवढा वेळ स्क्रीनसमोर राहतात आणि लहान मुलं असताना मग पालकांनाही ते बघावं लागतं, मग काम कधी करणार आणि या सगळ्याच गोष्टी. 1ली ते 8वी 1.5 तास आणि 9वी ते 12वी 3 तास. सो हे 3 महत्त्वाच्या हे आहेत आणि हे मिनिस्ट्री ऑफ HRD केंद्र सरकारनेच या सूचना आता जारी केलेल्या आहेत की कोणत्या वर्गासाठी किती तास शिकवायचं. त्यातल्या त्यात दिवसातून एका शिक्षकाला 2 ते 3 तासापेक्षा अधिक ऑनलाईन तासिका घेण्याचे बंधन घालता कामा नये, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर अखेरीस किंवा सुट्टीच्या दिवशी ऑनलाईन वर्ग घेऊ नये, म्हणजे ॲट द एंड म्हणजे वीकेंड जे काय आहे शनिवार रविवार, तर तिच्यात तुम्ही ना की रविवारी सुट्टीच्या दिवशी किंवा दुसरा कुठला असेल त्या दिवशी ऑनलाईन वर्ग तुम्ही घेता कामा नये. 2 तासिकांच्या दरम्यान 5 ते 10 मिनिटांचा वेळ विद्यार्थ्यांना द्यायचा आहे, तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ऑनलाईन शिक्षण जे आहे ते अपंग विद्यार्थ्यांसाठी जिकरीचं ठरतं आहे, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यातल्या त्यात राष्ट्रीय मुक्त विद्यालयाने अशा विद्यार्थ्यांसाठी साहित्य तयार केलेलं आहे. कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी सांकेतिक भाषेतील 250 चित्रफितींची निर्मिती केलेली आहे. अंध विद्यार्थ्यांसाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर हे सगळे काही आहेत, हे बेसिक मुद्दे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर
भारत चीन सीमावादाचा जर विचार केला तर लष्कराची चर्चेची चौथी फेरी जी आहे ती 14 जुलैला म्हणजे काल पार पडली. नाही आपलं ते झालं पण होती चर्चा की आपण बघूया तिच्यात काय ठरतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेफ्टनंट जनरल पातळीवरची चौथी फेरी होती आणि ती चुशूलमध्ये होती. चुशूल भारतीय हद्दीतलं ठिकाण आहे. त्याच्यानंतर नेतृत्व आपलं कुणी केलं तर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह लेह येथील 14 कोरचे प्रमुख आहेत ते. आणि चीनचं जे केलेलं आहे ते कमांडर लिऊ लिननी केलेलं आहे. दक्षिण झिंजियांग लष्करी भागाचा कमांडर आहे लिऊ लिन. आता हिच्यामध्ये कशावर भर देण्यात आला की वेगाने सैन्य शस्त्रास्त्र माघारी घेण्यावर भर. म्हणजे ते घेत आहेत पण ते थोडं थोडं एक एक पाऊल सरकतात मागं. तर वेगाने व्हा, सरका, घरी जा, विषय संपवा. उच्चस्तरीय बैठकीचा मुख्य केंद्रबिंदू जो होता तो देप्सांग आणि पॅनगॉंग सो लेक इथून सैन्य माघारीचा होता. आता बघूयात की भारताने जी काही मुद्दा आहे आणि भारताचं गणित एकदम सिंपल आहे. 5 मेच्या आधी जी परिस्थिती होती, 5 मेच्या आधी जो जिथं होता त्याने तिथं जायचं, दॅट्स इट, संपला विषय. पण बघूयात आता काय होतं. त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प याच्यावर एक पुस्तक येत होतं बघा आणि त्याच्यावर बंदी आणण्यासाठी प्रयत्न केले जात होते. टू मच अँड नेव्हर इनफ, हाऊ माय फॅमिली क्रिएटेड दी वर्ल्ड्स मोस्ट डेंजरस मॅन. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुतणीने लिहिलेलं पुस्तक आहे मेरी ट्रम्पने की माझ्या फॅमिलीने इतकी डेंजरस व्यक्ती कशी जन्माला घातली बाबा, कशी क्रिएट केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी त्यांची पुतणी मेरी ट्रम्पने लिहिलेलं पुस्तक आहे आणि त्याच्यावरची बंदी जी आहे ती 14 जुलै रोजी न्यायालयाने उठवलेली आहे. Amazon.com हे पुस्तक बेस्ट सेलर म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्याच्यामुळेच हे आपल्यासाठी महत्त्वाचं ठरतं. त्याच्यानंतर चीनच्या हुआये जे कंपनी आहे त्यांची हुआएई, ओके, तिच्यावर ब्रिटननी बंदी घातलेली आहे. तर ब्रिटनच्या 5G प्रणालीतून चीनची हुआवेई दूरसंचार कंपनी 2027च्या अखेरपर्यंत पूर्णपणे हद्दपार करण्यात येणार आहे. 14 जुलै 2020 रोजी ब्रिटन सरकारने हे जाहीर केलं. अमेरिकेने हुआवेई कंपनीवर निर्बंध घातलेले होते. म्हणजे आधीच अमेरिकेने निर्बंध घातले आहे आणि त्या परिणामांचा आढावा ब्रिटनच्या सायबर केंद्राने घेतलेला आहे, राष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्र, की हुआवेई कंपनी जी आहे तर ती किती सुरक्षित आहे. आणि त्याच्यानंतर हा निर्णय घेतला गेला. 31 डिसेंबर 2020 नंतर कोणतंही नवीन 5G किट कंपनीकडून खरेदी केलं जाणार नाही, हाही मुद्दा तिच्यामध्ये आहे. तर चीनची हुआवेई कंपनी जी आहे तर तो एक लक्षात घ्या मुद्दा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की आयटोलीझुमाब आणि टोसिलीझुमाब, तर ह्या 2 गोळ्या परत एकदा औषधं जी आहेत ती करोनासाठी समोर आलेली आहेत. दोन्ही औषधं जी आहेत ती लॅब क्लोन अँटीबॉडीज तिच्यामध्ये आहेत आणि म्हणजे एकंदरच जो काही कोविड व्हायरस आहे त्या संबंधीचं लॅब क्लोन अँटीबॉडीज तिच्यात टाकल्या आहे. प्रो इन्फ्लॅमेटरी सायटोकायनिन कमी करण्याचा प्रयत्न हे औषध करतं. आता सायटोकायनिन काय आहे की सायटोकायनिन प्रतिकारशक्ती, आपली जी इम्युनिटी आहे तिच्याद्वारे रिलीज केले जातात मोठ्या प्रमाणावर आणि करोना विषाणूला मारण्यासाठी ते निर्माण होत असतात. आता बघा, सायटोकायनिन स्टॉर्म असं म्हटलं जातं की मोठ्या प्रमाणावर सायटोकायनिन तयार होणं. मग आता याच्यात काय होतं की म्हणजे साधी गोष्ट आहे की एखाद्या शहरामध्ये युद्ध चालू आहे, तुम्ही विचार करा, म्हणजे एखादं शहर आहे, या शहरात एखाद्या देशातल्या एखाद्या शहरात युद्ध चालू आहे आणि तिच्यात अटॅक करायला काही लोक आलीत, समजा 50 लोकांनी अटॅक केला आणि आपल्या देशाने फार एकदम 2-3 लाखाचं सैन्य इथं पाठवून दिलं. आता ह्या सगळ्या याच्यात काय होईल, हे 50 तर मरतील परंतु त्या शहराची हानी मोठ्या प्रमाणावर होणार. म्हणजे तिथल्या बिल्डिंग्स किंवा तिथं मोठ्या प्रमाणावर तुम्ही गन चालवायला, म्हणजे तुम्हीच अटॅक एकदम जोरात करून दिला त्या लोकांवर, तर तोप गोळे वरतून काही बॉम्ब्स टाकताय तर तिच्यात आपल्या बिल्डिंग्स नष्ट होईल, आपलं तिथलं जे काही स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरवर इम्पॅक्ट होणार. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. हेच काय आहे, हे सायटोकाईन स्टॉर्म आहे. म्हणजे जरी व्हायरसला मारण्यासाठी हे रिलीज झाले तर हे इतक्या मोठ्या प्रमाणावर रिलीज होतात की त्याला वादळच म्हटलं जातं. सायटोकिन वादळ आहे बाबा हे. आणि याच्यामुळे फुफ्फुसावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात आणि त्या सगळ्या याच्यात ते व्हायरसपेक्षा जास्त डॅमेज करू शकतं. तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर यांच्याबद्दल तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मालदीवचा विकास भारताशिवाय होऊ शकत नाही, मोहम्मद नाशीदने म्हटलेलं आहे. मोहम्मद नाशीद भारतीयांचे फार जवळचे आहे बघा तसे. मोहम्मद नाशीद माजी अध्यक्ष होते, स्पीकर आहेत आता. तर भारताद्वारे मालदीवच्या 61 बेटांसाठी व्यायामाची साधनं देण्यात आली आणि माले येथे पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी $800 क्रेडिट व्यतिरिक्त 200 मिलियन रोख रक्कमही देण्यात आलेली आहे.
आपण मदत करत असतो आणि कोविड-19मध्ये मोठ्या प्रमाणावर मालदीवला आपण मदत केलेली आहे. त्यासंबंधी लेक्चर्स पण आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. तर बघा मालदीव कुठं आहे ना, दक्षिण आशियामधला हा एक छोटासा बेटाचा देश आहे आणि हा इथं आहे बघा, म्हणजे हा भारत आणि हा इथं मालदीव्स. तर ते एक लक्षात ठेवा आणि याची राजधानी जी आहे ती माले. त्याच्यानंतर कालचे जे प्रश्न होते बघा आपले, प्रधानमंत्री वयवंदन योजना याच्याकरता कमीत कमी किती वयाची अट आहे तर 60 वर्ष. इराणद्वारे नुकताच कोणत्या देशाबरोबर भागीदारी करार करण्यात आला? 25 वर्षासाठीचा गुंतवणूक आहे चीन. कॅस्पियन समुद्र आणि पर्शियन आखात या दोघांशी सामायिक असणारा देश कुठला आहे? इराण. ओके. त्याच्यानंतर तांदळाच्या पिकाची लागवड करण्यासाठी डायरेक्ट सीडिंग राईस पंजाबनी वापरलेलं आहे. शशिकांत अग्रवाल आयोग कशाशी संबंधित आहे? विकास दुबे प्रकरणाशी संबंधित आहे. ओके. त्याच्यानंतर आजचे प्रश्न घ्यावा. UPSC मेन्ससाठीचा प्रश्न आहे, इंडियाज लॉस इन फेलिंग टू डेव्हलप द चाबार पोर्ट प्रोजेक्ट इन इराण माइट बी चायनाज गेन डिस्कस. ओके. त्याच्यानंतर MPSCचा एसे आहे, पोलीस रिफॉर्म्स इन इंडिया 400 वर्ड्स. आज आपण हे लेक्चर घेऊयात, पोलीस रिफॉर्म्स इन वर्ड. 1951मध्ये भारताने पहिली पंचवार्षिक योजना आखली. स्टेटमेंट पहिलं. स्टेटमेंट नंबर 2 म्हणजे ब. 1953मध्ये चीनद्वारे पहिली पंचवार्षिक योजना आखली गेली. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही अयोग्य. खालीलपैकी कोणते वर्ष हे भारत चीन आदान प्रदानाचे आहे? 2019, 2020, 2022, 2024. चाबार रेल्वे प्रकल्पातून इराणने भारताला डावललेलं आहे. चाबार रेल्वे प्रकल्प हा भारत व इराणच्या द्विपक्षीय प्रकल्प होता. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही बिनचूक, दोन्ही चूक. सॅटेलाइट टाउन रिंग रोड STRR खालीलपैकी कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, तमिळनाडू. गुगलने भारतात किती गुंतवणूक केली आहे? 1,00,000 करोड, 7,50,000 करोड, 50,000 करोड, 75,000 करोड. तर याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.